गोव्यातील केंद्रीय भांडार विभागाच्या इन्चार्ज असल्याचं भासवून मशिनरी पुरवण्याचं आमिष दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे इचलकरंजीतील अरविंद कॉटस्पिन कंपनीची 3 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गोवा राज्यातील एका महिलेला अटक केली। सोनाली आळणकर असं तिचं नाव आहे। तिला न्यायालयानं मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। इचलकरंजीतील लक्ष्मीकांत मर्दा यांची अरविंद कॉटस्पिन कंपनी आहे। गोव्यातील इंडस्ट्रियल इसेन्शियल्सचे भागीदार जयेश नातू, त्यांची पत्नी अनघा आणि वैशाली मांजरेकर यांनी जानेवारी 2023 मध्ये मर्दा यांच्याशी संपर्क साधला। मांजरेकर यांनी केंद्रीय भांडार गोवा विभागाच्या प्रभारी अधिकारी असल्याचं बनावट लेटर पॅड आणि शिक्का बनवून अधिकृत पुरवठादार असल्याचं भासवलं। तसंच खोटं शासकीय नोंदणी प्रमाणपत्र मर्दा यांना दिलं। लक्ष्मीकांत मर्दा यांनी विविध प्रकारच्या मशिनरीसाठी मांजरेकर यांना 2,99,02,200 रुपये दिले होते। वारंवार पाठपुरावा करूनही मशिनरी मिळाली नसल्यानं मर्दा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याच्या तपासात एकूण 8 जणांची नावं निष्पन्न झाली। त्यापैकी जयेश नातू, त्यांची पत्नी अनघा नातू, धवल शहा, केदार गरडे या चौघांना यापूर्वी अटक झाली असून गुरुवारी सोनाली आळणकरला अटक केली। तिला न्यायालयानं मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर या गुन्ह्यातील वैशाली मांजरेकर, लक्ष्मीनारायण कामत, मेघा धवल शहा या फरार संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत।